महाराष्ट्रात पुन्हा एकदा एका मोठ्या कायद्याची चर्चा सुरू झाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात समान नागरी संहिता म्हणजेच युनिफॉर्म सिव्हिल कोड UCC लागू करण्याच्या दिशेनं मोठं पाऊल टाकलंय। 7 सदस्यीय उच्चस्तरीय समितीची घोषणाही झाली आहे आणि पुढील 6 महिन्यात अहवाल आल्यानंतर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात हा कायदा आणण्याचा सरकारचा प्रयत्न असेल असंही स्पष्ट करण्यात आलंय। पण हा समान नागरी कायदा नेमका आहे तरी काय? तो लागू झाला तर सर्वसामान्यांच्या आयुष्यात काय बदल होणार आहेत? कोणाला फायदा होईल, कोणाचे आक्षेप आहेत आणि महाराष्ट्राच्या राजकारणात हा कायदा अचानक इतका महत्त्वाचा का ठरलाय? या सगळ्याचं सोप्या भाषेत विश्लेषण आज आपण करणार आहोत। नमस्कार, मी प्राची आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र। सर्वप्रथम एक गोष्ट समजून घेऊयात, समान नागरी संहिता म्हणजे नेमकं काय? भारतात सध्या विवाह, घटस्फोट, वारसा हक्क, दत्तक, पोटगी अशा अनेक कौटुंबिक विषयांवर वेगवेगळ्या धर्मासाठी वेगवेगळे वैयक्तिक कायदे हे लागू आहेत। म्हणजे हिंदूंसाठी वेगळे नियम, मुस्लिमांसाठी वेगळे नियम, ख्रिश्चनसाठी वेगळे नियम आणि पारशी समाजासाठी वेगळे नियम। पण समान नागरी संहितेची संकल्पना अशी आहे की धर्म कोणताही असो, अशा नागरी विषयांमध्ये सर्व नागरिकांसाठी एकच कायदा लागू व्हावा। म्हणजे विवाह नोंदणी, घटस्फोटाची प्रक्रिया, मुलांचं दत्तक घेणं, वारसा हक्क आणि मालमत्तेच्या वाटपासाठी समान नियम असतील। आता हा कायदा धार्मिक श्रद्धा किंवा मग पूजा पद्धती बदलत नाही, तर केवळ नागरी आणि कौटुंबिक व्यवहारांसाठी समान नियम तयार करण्याचा प्रयत्न करतो। आता प्रश्न असा आहे की महाराष्ट्रात हा मुद्दा अचानक चर्चेत का आला? कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जाहीर केलंय की या कायद्याचा अभ्यास करण्यासाठी 7 सदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे। या समितीच्या अध्यक्ष आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती रंजना देसाई। त्यांच्यासोबत माजी न्यायमूर्ती RC चव्हाण, SG मेहरे, महाराष्ट्राचे मुख्य सचिव DK जैन, माजी महाअधिवक्ता बिरेंद्र सराफ, संविधान अभ्यासक पद्मश्री रमेश पतंगे आणि शिक्षण तज्ञ डॉक्टर सुवर्णा रावल यांचा समावेश आहे। म्हणजेच न्याय व्यवस्था, प्रशासन, कायदा आणि सामाजिक क्षेत्रातील अनुभवी व्यक्ती या समितीत आहेत। त्यानुसार या समितीनं 6 महिन्यात अहवाल द्यायचा असून त्यानंतर सरकार नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात विधेयक मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। आता सर्वसामान्य नागरिकांच्या मनात प्रश्न पडतो की याचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम होईल? तर बघा, समजा एखाद्या कुटुंबात वारसा हक्कावर वाद झाला तर धर्मानुसार वेगवेगळे नियम न राहता सर्वांसाठी समान कायदा लागू होऊ शकतो। तर विवाह नोंदणी आणि घटस्फोटाच्या प्रक्रियेतही एक समान नियम असू शकतात। महिलांच्या मालमत्ता हक्कांबाबत आणि पोटगीसारख्या प्रश्नांमध्येही समानतेचा दृष्टिकोन येऊ शकतो, असा सरकारचा दावा आहे। किंबहुना समर्थकांचं म्हणणं आहे की यामुळे संविधानातील समानतेच्या तत्वाला अधिक बळ मिळेल आणि महिलांना अधिक न्याय मिळू शकेल। मात्र या मुद्द्याची दुसरी बाजू सुद्धा आहे। विरोधक आणि काही सामाजिक संघटनांचं असं म्हणणं आहे की भारत हा विविध धर्म, परंपरा आणि रूढी असलेला देश आहे, त्यामुळे सर्वांवर एकच नियम लागू करताना प्रत्येक समाजाच्या सांस्कृतिक आणि धार्मिक वैशिष्ट्यांचा विचार सुद्धा इथे केला गेला पाहिजे। विशेषतः आदिवासी समाजाबाबत वेगळी भूमिका दिसून येते। यापूर्वी केंद्र सरकारनेही संकेत दिले होते की आदिवासी समाजाला या कायद्याच्या कक्षेबाहेर ठेवण्याचा विचार होऊ शकतो। उत्तराखंडमध्ये लागू झालेल्या कायद्यातही काही विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत। त्यामुळे महाराष्ट्रात समिती नेमक्या कोणत्या शिफारसी करते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आता राजकीय बाजू पाहिली तर समान नागरी संहिता हा भारतीय जनता पक्षाच्या दीर्घकालीन प्रमुख मुद्द्यांपैकी एक राहिला आहे। राम मंदिर, कलम 370 आणि समान नागरी संहिता हे भाजपनं अनेक वर्षांपासून मांडलेले विषय आहेत। त्यामुळे महाराष्ट्रात समितीची घोषणा होणं हे केवळ प्रशासकीय पाऊल नसून त्याकडे राजकीय दृष्टिकोनातूनही पाहिलं जाते। कारण 2029च्या आगामी निवडणुका, राज्यातील बदलतं राजकीय वातावरण आणि राष्ट्रीय स्तरावरील चर्चांच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा पुन्हा केंद्रस्थानी आला आहे। यापूर्वी उत्तराखंडनं देशात सर्वप्रथम समान नागरी संहिता लागू केली। त्याआधी गोव्यात पोर्तुगीज काळापासून जवळपास समान नागरी कायद्याचं स्वरूप अस्तित्वात आहे। त्यामुळे महाराष्ट्र हा सुद्धा या दिशेनं मोठं पाऊल टाकणाऱ्या राज्यांपैकी एक ठरू शकतो। मात्र एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी, आज समितीची घोषणा झाली म्हणजे उद्या कायदा लागू होणार नाही। प्रथम समिती अहवाल देईल, त्यानंतर सरकार मसुदा तयार करेल, त्यावर चर्चा होईल, विधेयक सभागृहात जाईल आणि त्यानंतरच पुढील प्रक्रिया सुरू होईल।
म्हणजेच अजून अनेक टप्पे बाकी आहेत. या सगळ्यात आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हा कायदा नेमका कसा असेल, कारण सध्या त्याचा अंतिम मसुदा तयार झालेला नाही. त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या अनेक गोष्टींवर विश्वास ठेवण्याऐवजी समितीचा अधिकृत अहवाल येण्याची वाट पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण विवाह, वारसा हक्क, दत्तक, लिव्ह इन रिलेशनशिप, मालमत्तेचे नियम अशा अनेक मुद्द्यांवर अंतिम तरतुदी अहवालानंतरच स्पष्ट होतील. त्यामुळे आजची सर्वात मोठी बातमी म्हणजे महाराष्ट्रात समान नागरी संहितेची प्रक्रिया आता अधिकृतपणे सुरू झाली आहे. आता हा कायदा लागू होईल की नाही, कधी होईल आणि त्याचं अंतिम स्वरूप काय असेल याची उत्तरं पुढील काही महिन्यात आपल्याला मिळतीलच. पण एक गोष्ट निश्चित आहे की हा केवळ कायद्याचा विषय नाहीये, तर सामाजिक, घटनात्मक आणि राजकीय दृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे या समितीचा अहवाल हा महाराष्ट्राच्या पुढील राजकारणात आणि धोरणांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. आता सर्वांचं लक्ष हे केवळ एकाच गोष्टीकडे लागलंय. रंजना देसाई समिती नेमक्या कोणत्या शिफारसी करणार? नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात खरंच समान नागरी संहितेचं विधेयक मांडलं जाईल का? आणि जर ते मांडलं गेलं तर महाराष्ट्र देशातील पुढचं UCC लागू करणारं राज्य ठरेल का? या प्रश्नांची उत्तरं पुढील काही महिन्यात आपल्याला मिळणारच आहे. तत्पूर्वी तुमच्या मते महाराष्ट्रात समान नागरी संहिता म्हणजेच UCC लागू व्हावी का? होय की नाही? कारणासह कमेंट करून नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.